खरं तर अन्नत्याग आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्यातलं एक दिव्यांगाचं मानधन वाढवलं आणि ते 1000 रुपयानं वाढवलं. खरं आम्हाला अपेक्षा होती ते 3 ते 3,500 पर्यंत करेल. ठीक आहे, 2,500साठी आम्ही त्यांना धन्यवाद देतो. पण यासोबत आमचे अधिकही प्रश्न होते. एकतर कर्जमाफीचा होता, हमीभावाचा प्रश्न होता, मेंढपाळांचा विषय होता, दुसरं मच्छीमारांचा आणि शेतमजुरांचा. गावात शेतकरी आणि शेतमजूर म्हणजे एक भूमी नसणारे लोक यांच्यासाठी एक वित्त मंडळ असलं पाहिजे आणि अपघात विमा लागू केला पाहिजे. या सगळ्या गोष्टीबाबत अजूनही कुठलाही निर्णय झालेला नाही. कर्जमाफीच्या संदर्भात समिती नेमली, परंतु कोकाटे जे सूट बुटात घेऊन जे काही सभागृहात बोलले ते म्हणत होते की आम्ही या समितीतून उपाययोजना करू. काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, समिती कर्जमाफीसाठी आहे का उपाययोजनासाठी आहे हे स्पष्ट केलं पाहिजे. आणि हे जेथपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं नाही. 24 तारखेला महाराष्ट्रभर सगळ्या संघटना मिळून चक्काजाम आंदोलन 2 तासाचा होणार आणि त्यातून पुन्हा सरकारला शेतकरी म्हणून फक्त तर कुठल्याही पक्षाचा जाती धर्माचा असू दे, मी शेतकरी म्हणून तो रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. सरकारनं त्या सगळ्या अगोदर अधिक काही घोषणा करता येईल, कशा पद्धतीनं निर्णय घेता येईल ते घेतला पाहिजे. नाहीतर अधिक पुन्हा 24 तारखेनंतर पुन्हा नागपूरला एक मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं जाईल आणि तो मोर्चा नागपूरला 2 दिवस मुक्कामी राहील. किमान 1 ते 1.5 लाख लोक त्या मोर्चामध्ये सहभागी असणार. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.